सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्य योजनेचा लाभ नाकारल्याने संताप. पोलीस बॉईज असोसिएशनचे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ देता येणार नसल्याचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आल्याने राज्यातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ पोलीस बॉईज असोसिएशनने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातर्फे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रातील मजकूर वाचल्यानंतर संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचं म्हटलेलं आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला अन्यायकारक ठरवत पोलीस कर्मचारी आपल्या संपूर्ण सेवा काळात जीवाची पर्वा न करता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कार्यरत असतात. मात्र सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याच आरोग्य सुविधांवर मर्यादा आणणे हे अन्यायकारक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या सैनिकांसाठी असलेल्या आरोग्य सुविधांचा उल्लेख केला. देशाची सेवा करून सैन्यदलातून निवृत्त झालेल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मग महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना अशाच प्रकारची मोफतवर आरोग्य सुविधा का मिळू नये असा सवाल असोसिएशनने उपस्थित केला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ कायम ठेवावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस बॉईज असोसिएशनने दिला आहे. दरम्यान या विषयावर शासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसून सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.